मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ जागांचं टार्गेट ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपनं रणनीती आखलेली आहे। भाजपचा 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला 65 ते 75 जागा द्यायला भाजप अनुकूल असल्याचं सूत्रांनी सांगितले। महाविकास आघाडीचं प्राबल्य असलेल्या भागांमध्ये मतांची फाटाफूट झाल्यास त्याचा फायदा होईल असा अंदाज भाजपला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, खरं तर आगामी काळातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचं महत्त्वाचं ध्येय आहे ते म्हणजे मुंबई महापालिका, आणि याच मुंबई महापालिकेवर आपलं प्राबल्य राहावं, आपली सत्ता यावी यासाठी प्रत्येक पक्ष कसोसीनं प्रयत्न करतोय। भाजप सुद्धा त्यामध्ये मागे नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या 150 जागांचं किंवा 150+ जागांचं टार्गेट भाजपनं ठेवलंय। काय एकूण माहिती आहे? अगदी बरोबर आहे श्वेता, तू जसं म्हणालीस की मुंबई महापालिका हे सगळ्याच राजकीय पक्षांचं टार्गेट आहे। भाजपकडनं राज्यभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्षांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला आणि एकंदर पक्षाची बांधणी आणि मुंबई वगळता इतर भागांमध्ये स्वबळावर लढण्याच्या संदर्भातले सूचना आणि निर्देश हे देण्यात आल्याचं आपल्याला कळते। परंतु मुंबई संदर्भात जर पाहायला गेलं तर महायुती म्हणून लढायचा भाजपचा प्रयत्न आहे। यामध्ये 150हून अधिक जागांवर आपले उमेदवार उतरवता येतील या पद्धतीची तयारी भाजपनं केली आहे। शिवसेना शिंदे गटाला 65 ते 70 किंबहुना 65 ते 75 पर्यंत जागा भाजपकडनं सोडण्यात येतील अशा प्रकारची माहिती भाजपतल्या काही नेत्यांनी खरं तर ऑफ रेकॉर्ड दिली। परंतु ज्या पद्धतीची आक्रमकता शिंदे गटामध्ये किंवा शिंदे गटाकडनं सातत्यानं दाखवली जाते, मुंबईमध्ये महापौर आमचाच असेल या पद्धतीची बॅनरबाजी सुद्धा शिंदे गटाकडनं वांद्र्यामध्ये करण्यात आली होती। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये भाजपनं आता तयारीला सुरुवात केली आहे। खऱ्या अर्थानं भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वी नेतृत्व बदल सुद्धा झाला होता। अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपनं काम देखील करायला सुरुवात केली आहे। प्रभागनिहाय भाजपची स्थिती, एकंदर मतदानाची टक्केवारी आणि मागच्या निवडणुकांमधले निकाल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातोय। दोन महत्त्वाचे मुद्दे यामध्ये प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळतात। ते म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी महाविकास आघाडी अर्थात उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस, राष्ट्रवादीचं महत्त्व तसं मुंबईमध्ये फार महत्त्व असं आहे असं आपण म्हणू शकत नाही। परंतु ज्या पॉकेट्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची ताकद आहे त्या ठिकाणी विरोधी आघाडीतली मतं कशा पद्धतीने विभागली जातील आणि त्याचा फायदा भाजपला होईल, महायुतीला होईल याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय। दुसरा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा, ज्या भागांमध्ये ज्या मराठी पॉकेट्समध्ये भाजपला राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणामुळे फटका बसू शकतो त्या ठिकाणी काय वेगळं समीकरण दिलं जाऊ शकतं यावरही भर दिला जातोय। आपण पाहिलं असेल की ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या भागांमध्ये मुंबई वगळता या भागांमध्ये भाजप स्वबळावर लढतोय। परंतु मुंबईमध्ये सत्ता आणण्यासाठी महायुती म्हणून लढणं क्रमप्राप्त आहे आणि त्यातही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल यासाठी आता 150 जागांचं टार्गेट भाजपकडनं सेट करण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। श्वेता, अगदी केंद्रात, राज्यात आणि आता स्थानिक पातळीवर सुद्धा आपलीच सत्ता असावी यासाठी खरं तर भाजपनं सुद्धा रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।